नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की या ठिकाणी लातूर DCC बँक भरती 2026 साठी मित्रांनो बघा जे की पद आपलं शिपाई आणि मित्रांनो बघा जे की लिपिक या दोन आपल्या आवडत्या पदासाठी आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा जे की आपण आज या ठिकाणी भाग 1 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, आता या प्रकारे मित्रांनो बघायचे की दररोज बघा तुम्हाला या ठिकाणी आपल्या या चॅनलवर बघायचे की रोज एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी अभ्यासाला तुम्हाला मिळणार आहे. म्हणून लगेच मित्रांनो बघा आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब या ठिकाणी करून घ्या आणि मित्रांनो बघा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा बघा संपूर्ण आपला हा आजचा जो काही बघा भाग 1 आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. कारण मित्रांनो बघा यापैकी कोणताही प्रश्नसंच बघा तुम्हाला मित्रांनो बघा जिकडे परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच बघा फटाकमिनी बघा जे की वही पेन घेऊन टाका आणि लगेच बघा आपले आज जे काही संपूर्ण प्रश्नसंच आहेत बघा नोट डाऊन करून घ्या. ओके. प्रश्न पहिला बघा काय आहे आणि बघा जे की कशा रीतीनं आपल्याला सोडवायचा आहे. तर पुढील संख्या मालिकेतील क्रमाने येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. ओके. 38, 47, 66, 79 आणि प्रश्नचिन्ह. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल बघा. केलंय काय, जर थोडंसं या ठिकाणी मित्रांनो लक्ष बघा काळजीपूर्वक जर बघितलं तर एक गोष्ट आपला बघा जी की लक्षात येते बघा जी की कळते ती म्हणजे काय. पहिलं काय केलं, 6चा वर्ग केलं. ओके. पहिलं 6चा वर्ग प्लस 2 केलं. 6चा वर्ग प्लस 2 झाले किती 38. नंतर 7चा वर्ग मायनस 2 केलं 47. पुन्हा 8चा वर्ग प्लस 2 केलं 64 झालं. पुन्हा 9चा वर्ग मायनस 2 केलं 79 झालं. आणि शेवटी या ठिकाणी 10चा वर्ग आणि प्लस या ठिकाणी 2 केलं. आलं किती 102 बघा मित्रांनो जी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. जे की मित्रांनो बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की या ठिकाणी राईट आन्सर होणार असेल. ओके. या प्रकारे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपण आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर शोधू शकतो. ओके. बघा दुसरा प्रश्न 1, 8, 27, 64, 125, 216. तर प्रश्नचिन्ह. तर बघा या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके. काय केलं बघा नेमका संबंध कसा आहे. ओके. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216. तर बघा या ठिकाणी येते 7चा घन. तर ते 7चा घन किती, तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा जी की 343 हा बघा जी काही ठिकाणी 7चा घन मित्रांनो असणार आहे. ओके. लक्षात ठेवून घ्या. आता पुढे तिसरा प्रश्न बघा एकदम मित्रांनो बघा सोपे प्रश्न आहेत बट फक्त आणि फक्त बघा ठिकाणी जर आपल्याला प्रश्न समजला तर बघा तरच बघा जे की मित्रांनो ठिकाणी आपल्याला सोडवायला येतो. ओके. फक्त बघा मित्रांनो सोडवण्यासाठी बघा ठिकाणी आपल्याला प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे. ओके. जर प्रश्न तुम्हाला समजलाच नाही तर बघा जे की तुम्ही या ठिकाणी काय प्रश्न सोडू शकता. ओके. पुढे तिसरा प्रश्न बघा जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती. या प्रकारचा बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नसंच आज विचारण्यात आलेला आहे. ओके. बघा मित्रांनो एकूण काय म्हटलंय तर एकूण गुरे किती आहेत बघा 34 गुरे आहेत. ओके. बघा एकूण या ठिकाणी गुरे किती आहेत तर 34 आहेत. ओके. आता बघा या 34 पैकी 24 सोडून सर्व गायी. ओके. म्हणजे आता काय करतो या 34 गुऱ्यातून जर हे मी 24 सोडलो तर उरले किती 10 मित्रांनो बघा जी या ठिकाणी गायी असणार आहेत. ओके. या ठिकाणी 10 गायी आहेत. ओके. नंतर पुन्हा हे बरोबर टोटल 34 गुरे घेतो आणि या 34 मधून 30 सोडलं तर उर्वरित बघा सर्व म्हशी आहेत. ओके. 30 सोडून सर्व म्हशी म्हणून काय करतो 34 मधून हे 30 मायनस करतो परत. जर 30 मायनस केलो आले किती 4 म्हणजे बघा जी की मित्रांनो या ठिकाणी 4 म्हशी आहेत. ओके. 4 म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. तर त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती. ओके. आता बघा फक्त बघा 3 मित्रांनो बघा जी की 3 प्रकारचे प्राणी आहेत आणि 3 मधले बघा जी की 2 तर प्राणी आपल्याला भेटले म्हणजे तिसरं बघा फक्त आणि फक्त आपल्याला बकऱ्या काढायच्या आहेत आणि टोटल गुरे किती 34. म्हणून मी काय करतो हे टोटल गुरे घेतो 34 आणि बघा जी की मित्रांनो आता बकऱ्या करण्यासाठी हे गाया किती 10 आणि म्हशी किती 4, 10 आणि 4 झाली किती 14 आणि 34 मध्ये जर समजा मी या ठिकाणी 14 मायनस केलं तर उरल्या किती तर 20 मित्रांनो बघा जी की या कळपामध्ये बघा बकऱ्या मित्रांनो असणार आहेत.
जे की बघा मित्रांनो पर्यायामध्ये आहे काय तपासून घ्या. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो जे की बघा 20 बकऱ्या आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा कशा रीतीने बघा जे की ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी चौथा प्रश्न सांगण्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो. तर ती म्हणजे काय मित्रांनो बघा या आपल्या परीक्षेसाठी आम्ही एक बघा जे की या ठिकाणी 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजूनही आपला हा महाठोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल, बाय केलं नसेल, तर लगेच मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही बाय करून घ्या. कारण मित्रांनो बघा जर तुम्ही आपला महाठोकळा बाय केला तर मित्रांनो बघा तुमचं 100% बघा जो निकाल आहे मित्रांनो या आपल्या महाठोकळाच्या मार्फत महाठोकळाच्या थ्रू येऊन जाणार आहे. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावला का वेळेला खूपच महत्त्व द्या. बघा मित्रांनो वेळ खूप महत्त्वाचा आहे म्हणून वेळेला या ठिकाणी महत्त्व द्या. ओके, आणि न वेळ लावता बघा लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या. बाय करण्यासाठी बघा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मी नंबर देत आहे बघा आपला जी की 7414 939007 बघा मित्रांनो हा आपल्या या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्हाला बघा जे की फक्त 150 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला बघा जे की स्क्रीनशॉट या ठिकाणी शेअर करायचा आहे. ओके, स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो हा जो महाठोकळा आहे आम्ही बघा जे की तुम्हाला तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो बघा लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या. कारण मित्रांनो बघा जर तुम्ही आपला महाठोकळा बाय केला तर 100% मित्रांनो बघा तुमचा निकाल हा फक्त आणि फक्त आपल्या महाठोकळाच्या मार्फत येऊन जाईल. ओके, पुढे प्रश्न क्रमांक बघा जे की चौथा. करणकडे 20 रुपयांच्या नोटा आहेत. बघा जेवढ्या मित्रांनो 20 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयाच्या देखील नोटा आहेत. म्हणजे 2 प्रकारच्या नोटा आहेत लक्षात घ्या. त्याच्याकडे एकूण 4900 रुपये आहेत. तर बघा त्याच्याकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या किती म्हणले ना. मग आता काय करा, हे जे 4900 आहेत ह्याच्या तसे 4900 घेतो आणि छेदामध्ये हे 20 + 50 करतो. 20 + 50 झाले किती 70. ओके, आता हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, 70 49 आणि हा शून्य इथं म्हणजे किती मित्रांनो बघा. तर आपल्याला बघा जी की एकूण नोटाची संख्या तर बघा 20 रुपयाच्या नोटाची संख्या किती भेटली 70 आणि 50च्या नोटाची संख्या किती भेटली 70. ओके, तर दोन्ही आपल्याला समान भेटले म्हणून प्लस पुन्हा एकदा आपण या ठिकाणी 70 करू. कारण मित्रांनो बघा जी की 2 प्रकारच्या बघा जे की मित्रांनो आपल्याला नोटा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, म्हणून 20च्या ठिकाणी बघा 70 आणि 50च्या 70 आपल्याला भेटलेल्या आहेत. म्हणून काय झाले बघा जे की मित्रांनो 140 नोटा बघा जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल जे की बघा क्रमांक ड लक्षात ठेवा. ओके, आता जर समजा तुम्ही ठिकाणी सॅक्रिफाईस नसाल, जर तुम्हाला वाटत असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं, काय करा, हे 70 करा, घ्या गुणाकारात करा, हे 20 गुणाकारात 20 झालं किती 7 2 14 आणि समोरचे 2 शून्य 1400. पुन्हा हे 70 घ्या गुणाकारात करा 50 7 5 35 समोरचे 2 शून्य शून्यला 2 शून्य शून्य जसे तसे 4 5 9 3 आणि 4 1 आले किती बघा 49 4900 आलं. काय आलं झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड 140. ओके, या प्रकारे बघा जे की तुम्ही मित्रांनो जे की बघा लक्षात ठेवू शकता. जे की मित्रांनो जर समजा तुम्हाला वाटतच असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर या प्रकारे बघा जे की तुम्ही मित्रांनो बाजूला टॅली करून पाहू शकता. ओके, पुढे 5वा प्रश्न बघा आता जे की मित्रांनो या ठिकाणी कशा रीतीने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा आता 5वा प्रश्न, आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. ओके मित्रांनो बघा आशिष बघा पहिले काय करतो आशिष घेतो. आशिष मित्रांनो हा जो बघा आशिष आहे या आशिषचे वजन हे बघा जे की मित्रांनो या गोविंदपेक्षा अधिक आहे. म्हणून मी काय करतो पहिलं आशिषला वरी आणि गोविंदला खाली घेतलं. ओके, नंतर मोहीनचे वजन मनीषपेक्षा कमी आहे काहीही कळालं नाही. पुन्हा पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक आहे काहीही कळालं नाही पण गोविंदपेक्षा कमी आहे. इथं थोडंसं बघा कळतंय जे की बघा ह्या जो पवन आहे मित्रांनो या पवनचं वजन मनीषपेक्षा अधिक आहे पण गोविंदपेक्षा कमी आहे. म्हणजे हा जो मित्रांनो पवन आहे हा गोविंदपेक्षा छोटा आहे. ओके, पवन गोविंदपेक्षा छोटा आहे पण या मनीषपेक्षा मोठा आहे म्हणून मनीषच्या खाली बघा जे की मित्रांनो ठिकाणी आला पवनच्या खाली आला मनीष. ओके, आता पुन्हा एकदा प्रश्न वाचवा. आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे गोविंदपेक्षा अधिक आहे बरोबर. मोहीनचे वजन मनीषपेक्षा कमी आहे. बघा हा जो मित्रांनो मोहीन आहे हा मनीषपेक्षा कमी आहे म्हणजे या मनीषपेक्षा कमी असणार आहे म्हणून काय करतो पुन्हा मनीषच्या खाली घेतो मोहीन. आता पुन्हा रिचेक करा. आता बघा
आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे, बरोबर आहे. मोहितचे वजन मनीषपेक्षा कमी आहे, ओके, बरोबर आहे. पुन्हा पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक, बघा या पवनचं वजन मनीषपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे, बरोबर गोविंदपेक्षा कमी आहे. तर सर्वात जास्त वजन कोणाचे आहे तर बघा आता जो जास्त बघा सगळ्यात वरी असणार त्याचं वजन बघायचे की सर्वात जास्त आहे, म्हणजे सर्वात वरी कोण आहे तर ते म्हणजे बघायचे की आशिष आहे. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी जे की सर्वाधिक वजनाचा जर कोणी असेल तर ते म्हणजे बघायचे की मित्रांनो क्रमांक आशिष बघा आपल्या प्रश्नाचं जे काही ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे, ओके, लक्षात ठेवू शकता. जे की बघा मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, ओके. पुढे बघा शेवटचा प्रश्न मित्रांनो बघा एकदम सोपा आहे, फक्त आणि फक्त प्रश्न समजून घ्या, एकदम थोडासा प्रश्न समजून घ्या. या प्रश्नाचं बघायचे की योग्य आन्सर मित्रांनो तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये बघा कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी जर समजा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर बघा या आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा. आणखी हे तुम्ही आपल्या चॅनलला बघा सबस्क्राईब केलं नसेल बघा याच प्रकारची बघा जी की मित्रांनो नवनवीन बघा व्हिडिओ रोज अभ्यास नसेल चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य आत्ताच करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.